नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण राज्य सरकारचं विशेष अधिवेशन घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जरी दिलं असलं तरी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज या आरक्षणामुळे खुश झालेला नाही, समाधानी झालेला नाही. या उलट जरांगे पाटील हे चिडलेले आहेत आणि अत्यंत आक्रमक ते झालेले आहेत. शासनाला आम्ही जे मागितलं होतं कुणबीचं आरक्षण आणि तेही ओबीसी मधून, ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळाले, परंतु सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करून ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनाही ओबीसीचं आरक्षण कुणबीतून मिळावं ही मागणी आम्ही केली होती. परंतु सरकारनं त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं असं दाखवलं, मात्र याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. सगळे सोयरेच्या बाबतही निर्णय घेतला नाही आणि मराठा समाजाला स्वतंत्र असं 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे. विशेष म्हणजे हे 10% आरक्षण आता न्यायालयीन प्रक्रियेत टिकेल का नाही टिकेल याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही असंही जरांगे पाटील बोलले. परंतु सगळे सोयरेचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही आता आंदोलन मागे घेणार नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता ही आता वाढवलेली आहे. आंतरवाली सराटी या ठिकाणी 21 फेब्रुवारीला तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी एक व्यापक बैठक घेतली. याला हजारो मराठा समाज बांधव जे राज्यातून आले होते ते उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटलांनी पुढील आंदोलनाची दिशा सांगितलेली आणि ही दिशा अत्यंत आक्रमकपणे जरांगे पाटलांनी बोलून दाखवली. जर अशा पद्धतीचं आंदोलन जर झालं तर निश्चितपणे सरकारला आपण घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. जरांगे पाटलांनी जे सांगितलं त्यांनी स्पष्टपणे मराठा समाजाला सांगितलं की आज 21 फेब्रुवारी आहे, त्यामुळे आज कुठलंही आंदोलन होणार नाही. 22 आणि 23 फेब्रुवारीला आपण आपल्या तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला आंदोलनाच्या संदर्भात निवेदन द्यायचं आहे. जरी तुम्हाला आंदोलनासाठी मान्यता मिळाली तरी चालेल, परवानगी मिळाली नाही तरी सुद्धा चालेल, परंतु 24 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत प्रत्येकानं आपापल्या गावाजवळचे जे रस्ते आहेत, मग तो राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्ग असेल किंवा गाव रस्ता असेल, या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करायचंय. म्हणजे राज्यामध्ये 24 तारखेला एकाच वेळी 10 ते 1 संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि एवढंही करत असताना त्यांनी सांगितलं की 10वी-12वीच्या परीक्षा आहेत, विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटरला जाण्यासाठी अडचण आली नाही पाहिजे. जर कोणी विद्यार्थी या आंदोलनात अडकला तर तात्काळ आपल्या मराठा समाज बांधवांनी त्याला आपल्या गाडीवर बसून त्याच्या सेंटरपर्यंत पोहोचवायचंय, परंतु त्याला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि विशेष म्हणजे हे जे आंदोलन सकाळच्या टप्प्यामध्ये झालेले आहे, या आंदोलनात कोणी सहभागी होऊ शकत नसेल की तेव्हा ते आंदोलन करू शकला नाही तर त्यांनी त्याच दिवशी दुपारी परत 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी करायचंय असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे आंदोलन दररोज करायचंय असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, हे आंदोलन 24 ते 29 तारखेपर्यंत होणार आहे. या 29 तारखेपर्यंत पुन्हा आपल्या गावामध्ये जे आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील किंवा शासनाच्या किंवा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतील, त्या एकाही नेत्याला आपल्या घरासमोर येऊ द्यायचं नाही, त्याला आपल्या घराचे दरवाजे बंद असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केले. म्हणजे थोडक्यात काय की जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, आमदार, मंत्री आणि खासदार, यांना आपल्या गावामध्ये येऊ द्यायचं नाही, आपल्या घरामध्ये समोर उभा राहू द्यायचं नाही असा त्यांनी इशारा दिलेला आहे. आणि याही व्यतिरिक्त जर कोणी आपल्या गावात आपल्या घरासमोर येत असेल तर मग मात्र मराठा समाज बांधव या नेत्यांची वाहनं त्या ठिकाणी ताब्यात घेईल आणि ती दिली जाणार नाहीत असं सुद्धा इशारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी सांगितली आहे की आपलं आंदोलन हे टप्प्याटप्प्यानं राहणार आहे. पहिला टप्पा 24 तारखेच्या चक्का जाम आंदोलनाचा, दुसरा टप्पा जो आहे तो लोकप्रतिनिधींना घरासमोर न येऊ देण्याचा, आणि तिसरा टप्पा त्यांनी सांगितला 29 पर्यंत जर सरकारनं सगळे सोयरेबाबत अध्यादेश कायद्यात रूपांतर नाही केला तर मात्र 29च्या नंतर मराठा समाज बांधवातल्या सर्व, मग तरुण असतील, तरुणी असतील, वयोवृद्ध माता पिता असतील, या सगळ्यांनी आपल्या गावाच्या जवळ एकत्रित येऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करायचंय. मग या ठिकाणी आमरण उपोषण जिथं तुम्हाला जागा मिळेल ते करा, रस्त्याच्या दुतर्फा करा, परंतु या आंदोलनामध्ये जर कुणाचा बळी गेला आणि कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राहील असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि विशेषतः याही आंदोलनात जर फरक पडला नाही तर मग मात्र मराठा समाजाने राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात एकाच ठिकाणी त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाज बांधवांनी एकत्र जमायचंय आणि त्या ठिकाणी जो राज्य महामार्ग असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा जिल्हा मार्ग असेल
या मार्गावर एकाच वेळी सर्वांनी रस्ता रोको आंदोलन करायचंय. त्याची वेळ सुद्धा त्यांनी दिलेली आहे. हे आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वांनी मिळून एकाच वेळी करायचंय. म्हणजे राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन, चक्काजाम आंदोलन एकाच दिवशी एकाच वेळी हे संपूर्ण मराठा समाज एकाच पद्धतीचं आंदोलन करून त्या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, हे आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्यानं होणार आहे आणि या आंदोलनाचा परिणाम संपूर्ण राज्यभर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दळणवळण बंद पडणार आहे. त्यासोबत जे काही भाजीपाला असेल, दूध असेल किंवा इतर काही कंपन्यातून येणारे प्रोडक्ट असतील, हे सुद्धा या ठिकाणी दळणवळणामुळे बंद होतील अशी परिस्थिती होईल. म्हणजे पहिल्याच टप्प्याच्या आंदोलनामध्ये सरकारला पश्चाताप होईल अशी परिस्थिती निर्माण होईल. राज्यात सुद्धा मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी स्थिती या ठिकाणी आहे. मित्रांनो, डीएस न्यूजच्या वतीनं आपण गेल्या 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये असं माहिती दिली होती आपण की जरांगे पाटलांचं जर विशेष अधिवेशनामध्ये सगळे सोयरेबाबत अध्यादेश निघाला नाही तर 21 फेब्रुवारी नंतर जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं आंदोलन कसं असेल ते आपण सांगितलं होतं. अगदी तंतोतंत जी माहिती आपण दिली होती ती या ठिकाणी सत्य झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी तशाच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे. चक्का जाम आंदोलन होत आहे, आमरण उपोषणाचं आंदोलन होत आहे. लोकप्रतिनिधींना आपल्या गावामध्ये आपल्या घरासमोर येण्यासाठी त्या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे आणि विशेषतः एकाच दिवशी एकाच वेळी एकच आंदोलन हे राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन 3 मार्चला त्या ठिकाणी होणार आहे. हे सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती जर आपण अनुभवली तर याला मराठा समाजानं प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. कारण आंतरवाली सराटीमध्ये जो जमलेला हजारोंचा मराठा जनसमुदाय होता त्यांनी या घोषणेला आणि या आंदोलनाला टाळ्या वाजवून आणि प्रचंड घोषणा देऊन पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही उद्यापासूनच आंदोलन करतो असंही ते म्हणाले होते. परंतु जरांगे पाटलांनी सांगितलंय उद्यापासून नाही, 24 फेब्रुवारी पासून आंदोलनाला सुरुवात करायची आहे. सगळे सोयऱ्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिलाय. आणि आता मराठा समाज काय असतो आणि आंदोलन कसा करतो हे राज्य सरकारला दिसेल असा सुद्धा इशारा त्यांनी दिलाय. आता होणारं हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही तर जगामध्ये चर्चेला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि यापुढे जाऊन मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलंय की कुठलंही हे आंदोलन करत असताना ते शांततेच्या मार्गाने करायचंय, लोकशाही मार्गाने करायचंय. आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या गाड्या जरी गावात आल्या तरी त्या थांबवायच्या, ताब्यात घ्यायच्यात, परंतु जाळपोळ करायची नाही, दगडफेक कोणी करायची नाही आणि कुठल्याही आंदोलनामध्ये टायर सुद्धा जाळायचं नाही अशा सुद्धा सूचना त्यांनी मराठा आंदोलनात समाजकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मित्रांनो, ही माहिती मी आपल्यापर्यंत दिली आहे आणि डीएस न्यूज जी खबर आतापर्यंत जी माहिती आपल्यापर्यंत देते ती इतंभूत सत्य असते, सत्य ठरते. कारण डीएस न्यूजचे प्रतिनिधी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात ती अत्यंत सत्य असते. हे आपल्याला या ठिकाणी आता पुन्हा एकदा पटलेलं आहे. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.